नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया एक मराठी चित्रपट तिचा उंबरठा याबद्दल। हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत चिन्मय माडलेकर, तेजस्विनी पंडित, सुयश टिळक। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रदीप गुणसेकर। हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। विभा आणि दिनेश यांचा सुखाचा संसार सुरू असतो। दिनेशची ॲड एजन्सी असते। तो एक महत्त्वाकांक्षी असतो। विभा आर्टिस्ट असली तरी ती लग्नानंतर घरीच असते। काळानुसार दिनेशच्या मनातील विभासाठी असणारं प्रेम संपतं। दिनेशचं त्याच्या कामातील कलिक सोबत अफेअर सुरू होतं आणि विभा आणि दिनेशच्या संसाराला ग्रहण लागतं। दिनेश विभापासून विभक्त होतो आणि त्या कलिक सोबत दुसरं लग्न करतो। पुढे विभा कशी स्वतःच्या पायावर उभी राहते तेही दिनेशच्याच घरी राहून आणि दिनेशचं पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। चित्रपटाचा बेसिक प्लॉट चांगला आहे। सध्या होणाऱ्या विवाहबाह्य संबंधावर चित्रपट बोट ठेवतो। नात्यातलं प्रेम कसं संपतं, सगळं बोरिंग वाटायला लागतं, एक स्पार्क निघून जातो, दोघांमधील प्रेमाची दरी वाढत जाते। एका व्यक्तीचं प्रेम वाढतं तर दुसऱ्या व्यक्तीचं प्रेम कमी होत जातं। त्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती ती पोकळी भरून काढणारी आली तर अफेअर सुरू होतात। याचं चित्रण या चित्रपटात केलेलं आहे। त्यानंतर विवाह, त्यांचे नियम, संबंध यावर चांगल्या रीतीने चर्चा या चित्रपटात झालेली आहे। संवाद छान आहेत जे की विचार करायला लावतात। तेजस्विनी पंडित आणि चिन्मय मांडलेकर यांनी सुंदर काम केलं आहे। तेजस्विनी पंडितचं ट्रान्सफॉर्मेशन चांगलं दाखवलं आहे। सासूचा मिळणारा सपोर्ट हा सुद्धा पॉझिटिव्हरित्या दाखवला आहे। घटस्फोटानंतर नवरा का घराबाहेर जाऊ शकत नाही याबद्दल सुद्धा चर्चा केली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवाहबाह्य संबंध यांना जस्टिफाय करण्याचा प्रयत्न इथे झाला नाहीये। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। चित्रपटाचा विषय बेसिक प्लॉट चांगला असला तरी याची मांडणी खूप टिपिकल आहे। दिग्दर्शन खूप बेसिक वाटतं। जुन्या चित्रपटाची मांडणी आहे असं आपल्याला वाटायला लागतं। जुन्या चित्रपटांसारखी ट्रीटमेंट या चित्रपटाची आहे। चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा एखाद्या मालिकेतलं किंवा रिपिटेटिव्ह जेनरिक वाटतं, जे की जुन्या चित्रपटात असायचं। काही सीन्स खूप रॅन्डम आहेत। गाणी तर मध्येच येतात, त्यातही गाणी खूप कमजोर आहेत, चित्रपटाची लिंक तोडतात। तर या टिपिकल बाबींमुळे हा चित्रपट मागे पडतो। तर हा होता रिव्ह्यू तिचा उंबरठा या चित्रपटाचा। हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।